नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील लाखो पेन्शन धारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवरती पेन्शन मिळाली नाही तर आता संबंधित बँकांना त्यावरती व्याजानुसार नुकसान भरपाईही द्यावी लागणार आहे। आरबीआयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले असून पेन्शनधारकांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे। नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेमध्ये पेन्शन किंवा तिची बकाया रक्कम जमा केली नाही तर त्या रकमेवरती पेन्शनधारकाला दरवर्षी 8% व्याजदराने नुकसान भरपाई ही द्यावी लागणार आहे। हे व्याज बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यामध्ये जमा करणे हे बंधनकारक आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना वेगळा अर्ज किंवा क्लेम करण्याची बिलकुल गरज नाही। आरबीआयने बँकांना सांगितलंय की त्यांनी पेन्शन विभागाकडून आवश्यक आदेश आणि कागदपत्र मिळवण्यासाठी एक सुलभ प्रणाली तयार करावी। बँकांनी कुठलाही विलंब न करता पेन्शनची रक्कम आणि त्यासोबतचे व्याज एकाच दिवशी पेन्शनधारकाच्या खात्यामध्ये जमा करावं। हा नियम 1 ऑक्टोबर 2020 नंतर झालेल्या सर्व उशीर झालेल्या पेमेंटसाठी देखील लागू असणार आहे। बँकांनी आरबीआयच्या अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तात्काळ पेन्शनचं पूर्ण देयक पात्र लाभांसह जमा करावं अशी सूचना करण्यात आली आहे। यामुळे पुढच्या महिन्याच्या पेन्शनमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही। याशिवाय बँक शाखांनी वृद्ध आणि गरजू पेन्शनधारकांना आवश्यक सेवा आणि मदत पुरवावी यावर देखील भर देण्यात आला आहे। आरबीआयच्या या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे बँकांकडून होणाऱ्या विलंबामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील। यासोबतच बँकिंग सेवामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे वाढणार आहे। खास करून वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता कोट्यावधी पेन्शन धारकांच्या बाजूने आरबीआयने हा एक मोठा निर्णय घेतलाय। येत्या 1 तारखेपासून हा निर्णय लागू होणार आहे असे सर्व बँकांना आदेश जारी करण्यात आलेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।